शॉट हे घे. इरफान आतमध्ये घे बाळा. हा झालं एक शॉट फक्त एवढा. कॅमेरा मागे घे. हा ठीक आहे ठीक आहे. चलो मोबाईल ए इकडे नका येऊ आता कोणी. बस मुधोळ का कुठं तिथून तू फ्रेम वाईट आहे ना. धनु भाऊ चेअर पुढे घ्या थोडी. हा बस पोलीसवाले मामा सरकार. पोलीसवाले साहेब. सरकार बाजूला. हो पोलीसवाले साहेब. अरे तर नंतर द्या तुम्ही. थोडं सरकून हा तू नीचे कर और ह्या ना दोन अभी रे. हा ना कोई टेंशन नाही. बस चलो ओके पप्पू बस शांत आता. मोबाईल तू वर कर ना झूम. वरचं काय घेऊ लागलं ते वरचे फोटो क्लोज कर. कॅमेरा वर कर. नाही म्हणले तिथे हट नाही आ रहा ना. गोदामजी कुठे. बुम बूम के पास. गोविंदराव हो बुम ऑन करा. बूम ऑन करा. काशी बुम ऑन कर मित्र. मेरा भी करो बोल. करा ना. गेला ऑन केलं म्हणे तुझं नाही बारीक आहे. आडी समोर कोणी. बूम ठेवा ना. बूम समोर ठेवा. त्याच प्रकारे त्याला सांगितलं आणि मग त्या दिवशी महापरिनिर्वाण दिन होता. लोक होते तिथे बरे एक 5-25 असतील. मग त्यांच्या ह्यांच्यात हातापायी झाली हे साहजिक आहे बाबा. आज आम्ही आलो पहिलं समाधीचं दर्शन घेतलं. आम्ही तुमच्याकडे आलो. आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आमची फक्त एवढा उद्देश आहे. आणि मग त्या भावनेनं तर दलित बांधवाला मारलं. दलित बांधवाची जर अट्रॉसिटी जर त्या दिवशी घेतली असती तर आज संतोष अण्णा देशमुख ज्यांनी की आता तुम्हाला फोटो दाखवले आपले इथलेच आहेत तसे 24 वर्ष भावांनी विठ्ठलाची वगैरे आतापर्यंत तर तो भाऊ वाचला असता. सगळ्या गोष्टी ती घटना घडल्यावर झाल्या आणि त्या सगळ्या आरोपीला PSI शिंदे साहेबांनी स्वतः फोन दिला की साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे. तिथली सगळी पोलीस यंत्रणा जी आहे त्यांना इकडचं मसर वगैरे आपलं कुणाला काहीच काम नव्हतं. घरच्यासारखं आम्ही त्यांच्यासोबत राहत होतो. त्यांना सहकार्य करायचो. तर आम्ही अशा पद्धतीने गावात राहत असताना त्या दिवशी जर त्याची अट्रॉसिटीची केस घेतली असती तर आज आपला भाऊ जिवंत असतो. शिंदे साहेबांना बोलून ते जे आरोपी आहेत हाते ते सगळे त्या लोकांना व्यवस्थित आपण त्या गाडीत बसवलं. गावाला आपण अंगावर घेतलं पण त्यांना काही कधी नाही परत पाठवलं. त्यांनी त्या गोष्टीचा राग जर धरायचा असताना आपल्याला जर म्हणले असते की तुम्ही माफी मागा तुमचं चुकलं आपण त्यांनी ते केलं असतं. तर यांची पार्श्वभूमी ही आहे. एवढे गुन्हे त्यांच्यावर हे सुद्धा तुम्ही सगळे बघू ही आणि एकीकडं आपण आहे याची पावती ही आहे. हीच नाही अनेक असे आहेत तुम्ही एकदा ग्रामपंचायतीला सुद्धा जर आले तर त्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये कुठेही जागा नाही. पुरस्काराचा तो फ्रेम लावलेला इतकी चांगल्या पद्धतीनं आम्ही काम केलेलं आहे. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे की म्हणजे एक थेंब जर रक्ताचा दिसला तर आपल्याला एवढा त्रास होतो. तर ते फक्त मी लास्टला दाखवलं कारण का मी आत्तापर्यंत त्या दुःखात गेलो नाही. म्हणजे मी पूर्ण संपून जाईल. मी नाही तुम्हाला जे आत्ता दाखवणार आहेत ना
ते खूप भयानक आहे. म्हणजे मी ते म्हणजे तुम्हाला एक्सप्लेन पण करू शकत नाही आणि मी स्वतःला हे पण करू शकत नाही. खूप भयानक आहे. नाईनचा बुम माग घे तर ह्या दोन गोष्टी आहेत. हे सगळे क्राईम भावाची एक पावती आहे. एवढीच नाही की तुम्ही सगळीकडे बघा. हे दत्तादादा आत्ताचं जे 26 जानेवारी ध्वजारोहण आणि 15 वर्षाचे ते ध्वजारोहण आपण सामाजिक क्षेत्रातील विविध थरातले लोक त्यांना त्याचा ध्वजारोहणाचा मान देतो. हजमाजी सैनिकांना, पोलीस प्रशासनाला आपण मान देतो. हे त्याचंच एक आत्ताचं आहे 26 जानेवारी. दत्तादादांनी ही आई आहे माझी. दत्तादादांना आत्ताचं ध्वजारोहण केलं होतं. मृत्यू झाल्यानंतर सांत्वन आले होते हे दत्तादादा. आणि त्यापूर्वीही ते नेहमी यायचे. जसं की मी दाखवलं तुम्हाला, मी भगवानगडावर येत होतो तसं हे दत्तादादा पहिलेच सगळ्या लोकांसोबत यायचे. ह्या झाल्या दोन बाजू. ह्या आम्हाला तुम्हाला एवढ्याच सांगायच्या होत्या. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते. त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला. आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो. त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वाढल्यापासून. जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की हे कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण. त्रास जास्त होतो कशाचा? एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला, त्यांनी तिथं जात नाही बघितली. एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली. एक माझ्या मामाची पिढी होती, ती वारली बटेदार मागच्या महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा. तर इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती. ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे, हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसतात. आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे आणि संतोष अण्णाची शेती मुंडे परिवार करत होता. जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता. ते आज हे सांगायला आलेले आहेत की आम्ही यापूर्वी ते किती वेळा गडावर आलेले आहेत. त्यांनी ते मोबाईलमध्ये फोटो दाखवलेले आहेत. भगवानगडाचेच आहेत. भगवानगड त्यांच्या कायम पाठीशी राहील हे माझं आजची ग्वाही आहे आपल्याला. बाकी मग आम्ही बोलून घेतो. अजून एक बोलतो, हे जे गुन्हे आहेत 40-50 ह्या आरोपीवर सगळ्या, ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा, हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे. अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत. शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा, त्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं, ह्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे मसाजोगला. आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे. म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे. कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही. त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला. त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं. आम्हाला मी इथं मुद्दा म्हणून काही राजकीय गोष्टी बोललो नाही. त्याचं कारण काय की हा राजकीय गोष्टी बोलायचा किंवा मला हे सुद्धा त्रास व्हायला हे आरोपीबद्दल सुद्धा ह्या गादीवर बोलायचं. कारण का ह्यांचं हे कागदावर आलेलं काम आहे महाराज. ह्यांचे ह्या कागदामागचे कामं जर सगळे तुम्ही शोधले किंवा आम्ही सांगितले दुसऱ्या ठिकाणी, इथं नको, ही बाबाची म्हणजे बाबाचं ठिकाण आहे, इथं ह्यांच्यावर सुद्धा बोललो एवढं तर सुद्धा मला म्हणजे शहारे यायले. कारण इथं फक्त चांगल्या कामाचं म्हणजे शिदोरी घेऊन जाऊ शकतो आपण. मागच्या वेळेस तुमची भेट झाली नव्हती, आम्ही आलो होतो, दर्शन घेतलं, थांबलो. आणि मला एकच उद्देश म्हणायचा की ह्यांची मानसिकता जर तपासली, आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही. आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहे. फक्त कुठेतरी हा जो जातीय रंग दिलेला आहे तो आपण जर प्रेसला सांगितलं की हा जातीय रंग नाही नाहीये. नाही मी सांगतो त्याच्यावर, म्हणजे मला आदरपूर्वक मी सांगतो. इथं जातीचा रंग कोण दिले प्रामुख्यानं हे सगळ्यांना लक्षपूर्वक ऐका. ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची, ज्याला ह्या आरोपीची बाजू घ्यायची त्यालाच फक्त जातीवादाचा अंश यायलाय. बाकी तर आम्ही दाखवलंय. दीपक काका आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. 1000 मुलींच्या पुढं ते अनाथ मुली तिथं सांभाळ करतात. दत्ताभाऊ आहे ते HIV ग्रस्त, म्हणजे शेकड्यावर मुलं तिथं सांभाळतात. विधवा महिला तिथं ज्या म्हणजे त्यांना कुणी आसरा देत नाही किंवा ज्यांचं काही कुणी नाही त्यांना सांभाळतात.
म्हणून याआडून जर कुणी करत असेल तर ते खरे जातीवादी. त्यांना तिथं तुम्ही लगेच सांगा की तुम्ही ह्याची बाजू घ्यायचं काही कारण नाही. कारण का बऱ्याचशा गोष्टी हे सगळं पुढं जात असताना त्या सुद्धा आमच्याकडे आलेल्या आहेत, पण आम्ही शहानिशा केल्याशिवाय तुम्हाला बोलणं उचित नाही. तुम्हाला जे अन्नाचे फोटो आहेत आपण आतमध्ये जाऊ. असं आहे की ज्यावेळेस इथं आले होते फक्त इकडे बघून बोला म्हणा. तसं ना चेहरा जर आपण तिकडे शास्त्रीजी कुटुंबी आलंय काय नेमकी तुम्हाला माहिती दिली आणि तुम्ही त्यातलं जाणून घेतलं शास्त्रीजी इकडे बघून बोला. कॅमेरा भगवानगडाला हा, ओके. मानणारं